जय भीम नमो बुद्धाय. सर्वांचं स्वागत आहे. सावधान. आपण इंटरेस्टिंग गाथा काल एक पाहिली आणि एक दुसरी गाथा त्याच्याशी संबंधित आहे. आणि एक वेगळ्याच गोष्टीचा उलगडा याच्यातून होतो माझ्या दृष्टीनं. एका मरणासन्न व्यक्तीला हा दिलेला उपदेश आहे. ही गाथा त्याला उद्देशून बोलली गेलेली आहे, म्हटली गेलेली आहे की आता तुझा मृत्यू जवळ आलेला आहे आणि तुझ्याकडे काय आहे असं की तू तू शांततेने जाशील. तुझ्याकडे ती शिदोरी नाही. अर्थात ही शिदोरी म्हणजे काय आहे? ही धम्माची समज आहे, जीवनाची समज आहे, अस्तित्वाची जगण्याची समज आहे. आणि ज्याला ही धम्माची समज येते त्याचं जीवन तर सुखकर होतच होतं, पण मरण देखील सुखकर होतं. आपण मागे एक गमतीने म्हटलो होतो का नीट मरायचं असेल तर नीट जागा. मृत्यू जर चांगला पाहिजे असेल, मृत्यू जर नैसर्गिक पाहिजे असेल, म्हणजे बिना तडफडीचा, शांत मृत्यू. शांत मृत्यू म्हणजे काय की स्वीकारलं जीवनाचं स्वरूप असंच आहे आणि जसा जन्म झालेला मला माहिती नाही आणि मला मरणही माहिती नाही. त्यामुळे जन्म हा मी आणि जाणारा मी, या मी भावनेतून, या सत्काय दृष्टीतून जर चित्त मुक्त असेल, म्हणजे अनात्मबोध झाला असेल, मीपणातून सुटका झालेली असेल, सत्काय दृष्टीतून, सत्काय दृष्टी म्हणजे सत्काय दृष्टी, ही काया मी आहे, म्हणजे हे जीवन मी आहे, म्हणजे मी, माझी मालकी आहे. आणि जिथं मालकी असते तिथं यातना असतात, कारण मालकी म्हणजे आसक्ती आहे. मालकी म्हणजे धरून ठेवणं आहे. जसं आपलं नावावर घर असतं आणि मग घरात आपण अडकलेले असतो. आपल्या नावावर सातबारा असतो, त्या जमिनीत आपण अडकलेलो असतो. आपल्या नावावर प्रॉपर्टी असते, त्या प्रॉपर्टीत आपण अडकलेलो असतो. आपल्या नावावर बँक अकाउंट असतं, त्या अकाउंटमध्ये आपण अडकलेलो असतो. आपल्या नावावर पैसा असतो, त्या पैशात आपण अडकलेलो. जो पैसा आपल्या नावावर नसतो त्याच्यात नाही आपण अडकत, म्हणजे त्याचा लोभ असतो, परंतु जो आपल्या नावावर असतो, जिथं मालकी असते तिथं अडक नसतं. तसं ही काया, ही जर मालकी, हिच्यावर मालकी जर सांगितली तर मग ही काया, हे जीवन हे दुःखाचं कारण बनतंय. म्हणून ते सत्काय दृष्टी पहिलाच अडथळा सांगितलाय. हे मी आहे, स्व काया दृष्टी, असं वाटणं, अशी समज, अशी दृष्टी की ही काया मी आहे. ही काया मी आहे, मग हा जन्म माझा आहे आणि हे जीवन माझं आहे आणि हे माझं मरण आहे आणि हे मरण मला नको आहे, कारण मला जीवन पाहिजे, याच्यावर माझी मालकी आहे, कारण हा मी आहे. अशी जर मानसिकता असेल तर मग ते जीवनही अडचणीचं ठरतं आणि मरण तर जास्तच अडचणीचं ठरतं. आणि ह्याचं योग्य वेळी याचा
अभ्यास केला नाही, याची साधना केली नाही, जीवन समजून घेतलं नाही, सत्य समजून घेतलं नाही, म्हणजे धम्म समजून घेतला नाही, तर मग आपल्याकडे काही शिदोरी नाही, काहीच कमावलं नाही. आणि ते कमावलं नसेल, ते धम्मधन कमावलं नसेल, ती धम्म शिदोरी कमावली नसेल, ती समज कमावली नसेल, ती दृष्टी नसेल, तर मृत्यू हा यातनादायक होतो. सुखानं जाता येत नाही. सुखम सेती पण नाही, सुखम जाती पण नाही. सुखम जाती म्हणजे जन्म. सुखम जाती पण नाही, सुखम सेती पण नाही, आणि सुखम मरण पण नाही. सुखाचं मरण पण नाही. असं ते एक दिसतंय कोणात. इथं आता मरायला टेकलेल्या माणसाला तेच म्हटले, आता काय तुझं? यम यमदूत उभे आहेत, म्हणजे आता तुझा मृत्यू जवळ आलाय. पिकलेल्या पानासारखा तू आता गळून पडणार आहेस. तू जाणार आहेस. तुला उचलणार आहेत. म्हणजे तू मरणासन्न आहेस. तुला घेऊन जाण्याची तयारी झालेली आहे. आता हा संवाद आहे, स्वतःशी चाललेला संवाद आहे. जणू काही आपणच आपल्याशी बोलतो. अशा अशा वेळेला दुसरं कोण बोलणार आहे? आपणच आपल्याशी बोलणार. आपण म्हणजे कोण मग? आपण आपल्याशी बोलतो म्हणजे कोण कोणाशी बोलतं? आपली जागृती. आणि जागृती म्हणजे बुद्ध आहेत. जागृती म्हणजे भान आहे, सती आहे. तर हे स्वतःशीच चाललेलं जणू काही चिंतन आहे. काय केलंस तू आतापर्यंत? काय काय तुझ्याकडं धम्म म्हणून, धन म्हणून, समज म्हणून, दृष्टी म्हणून काय आहे तुझ्याकडे? आता तू मरायला टेकलास. आता काय करशील? तुझ्याकडे काहीच शिदोरी नाही. पण तो अजून मेलेला नाही. मरणासन्न आहे, मरणाच्या जवळ आहे. केव्हाही मृत्यू येऊ शकतो. आणि मग हा जणू काय स्वतःशी चाललेला संवादच आहे. आता मी काय करील? आता आपण काय करणार आहोत? शेवट जवळ आलेला आहे. तर तिथं पुढची गाथा, पुढचा उपदेश त्यांनी दिलेला आहे, किंवा पुढची गाथा त्याच्याशी संबंधित आहे. सो करो ही दीपमत्तनो क्षिप्पं वायं पंडितो भव, निद्धन्तमलो अनंगणो दिव्यं अर्य भूमिं अहिसी. आता काय कर म्हणे? आता म्हणजे अजून मरायच्या आधीच, म्हणजे कोणत्याही क्षणी माणसाला मुक्ती मिळू शकते, दुःख मुक्ती मिळू शकते. जिवंत असताना तर संधीच असते, पण मरायला पण टेकलाय. सगळं झालंय आता. आता उचलणार. तिथं जरी माणसाला जाग आली त्या क्षणी, तर तिथल्या तिथे जागेवर मुक्ती मिळू शकते. असं ही गाथा जणू काही सांगते. म्हणजे मला जो याच्यातून जो बोध होतोय या गाथेतून, तो तो असा होतोय की जागेवर काम होतं. म्हणून सती ही जागेवरच काम आहे. सती, भान, जागृती हे वर्तमानातलं आत्ताचं काम आहे. आणि आत्ता मृत्यू येणार आहे. आत्ता मृत्यू केव्हा येऊ शकतो, असा तो जणू काय संवाद चाललेला आहे. जीवन आणि जागृतीचा, बुद्ध आणि आपण. बुद्ध आपल्यातच आहेत, बुद्ध बाहेर नाही. बुद्धं शरणं इथंच आहे. जागृतीत बुद्ध आहे. चित्त जागृत झालं की बुद्ध जागृत झाले. बुद्धत्वाचं बीजच आपल्यात आहे. आणि ती जागृती खरं म्हणजे सतत आपल्याशी संवाद साधत असते, त्याला आपण सती म्हणतो. ती जागृती सतत आपल्याशी संवाद साधत असते, परंतु डिस्कनेक्टेड संवाद असतो तो. म्हणजेच आपली जागृती
उंबऱ्याच्या आत बाहेर असते. आपण मागे बोललो. जागृती उंबऱ्याच्या बाहेर जाते, म्हणजे विसरतो आपण स्वतःला, किंवा काही क्षणापुरती उंबऱ्याच्या आत असते, म्हणजे आपल्यामध्ये असतो आपण. थोडी जागृती आणि जास्त अजागृती. थोडं भान, बाकीचं विसरून जातो. आणि मग कधीतरी कुठंतरी काहीतरी खटकलं, टोचलं, बोचलं, यातना, दुःख जेव्हा येतं, मग भानावर येतो, अरे बापरे, असं आहे काय. जसं आता हे मृत्यू जवळ आलाय, अरे बापरे, आता जायचे, आता काय, संपलं, सगळं संपुष्टात. म्हणजे आता जे आहे, ज्याला मी धरून ठेवलंय, ते जाणार आहे. तेव्हा आता इथे ही गाथा काय सांगते, की हे जाणार आहे, हे जाणारच आहे, जाणारच होतं. हे अनात्म आहे, हे इथं मी न माझं काही नाही इथे. हा नैसर्गिकपणे आपण आलो, आपल्याला आठवतही नाही आपण आलोय. कारण जन्म आपल्याला आपला आठवत नाही, माहित नाही ना, कसं आलो, कुठून आलो, कशामुळं आलो. आता आहोत म्हणजे आलोय हे म्हणतोय आपण, पण जेव्हा आलो म्हणजे जेव्हा जन्म झाला, तर जन्म आठवतच नाही. आणि जन्मानंतरचे काही दिवस आठवत नाहीत. आणि मग थोडं थोडं कळायला लागतं, ते थोडं थोडं आठवतं, ज्याला आपण मेमरी म्हणतो, स्मरण. पण स्मरण म्हणजे ती जाग यायच्या अगोदर जी अजागृत अवस्था आहे, ज्याच्यात आपलं बालपण आहे, ज्याच्यात आपला जन्म आहे, तिथपर्यंत तर काही आठवत नाही. जन्माच्या आधीचा तर प्रश्नच नाही. आपल्याला काय आपल्या आईचं गर्भाशय आपल्याला आठवत नाही, ज्याच्यात आपण राहिलो 9 महिने, जे काय असतील ते. 9 महिने, 9 महिने 9 दिवस म्हणतात काही. काही जण लवकरच येतात आणि काही जण उशीर झालेला असतो. पण ते काय वास्तव्य आपल्याला आठवत नाही. मग तिथं कसे, काय माहिती आहे, काहीच माहिती नाही. अविद्या, अज्ञान, अबोध अवस्था, बोधी नाही. आणि अशाच अबोध अवस्थेत जन्म झाला, तो आठवत नाही. पण रडत बोंबलत आला हे इतरांकडे पाहून कळतच. हे असं आपलं असंच झालं असेल, कोणी काय हसत येत नाही, आहे ना, आदळापटच असते सगळी. आणि मग आनापान सुरू झाल्यावर चाललं, मग कंटिन्यू पुढे जीवन. आनापान सुरू होत नसेल तर मग डॉक्टर किंवा कोणी असेल उपस्थित, ते फटका देतात, पाय धरून उलट करतात, श्वास का घेत नाही. मागे एक ते गमतीशीर घटना, तर आपल्याला ती गमतीशीर वाटते, परंतु एका नर्सनं म्हणे, एक बाळ म्हणते श्वास घेत नाही, तर तिने त्याच्यात तोंडानं त्याच्यात श्वास फुंकला असा. मग त्याचं काय ते ओपन झालं आणि त्याचा श्वास सुरू झाला. असंही आपल्याला कोणीतरी वाचवतं, आणि आपलं काम एक तर नैसर्गिकपणे सुरू होतं, नाही तर मग कुणीतरी त्याला सक्रिय करतं. पण काहीच आठवत नाही ते आपल्याला, आपला जन्म आणि जन्मानंतरचे काही दिवस आठवत नाही. आणि जे आपलं जगणं आहे आत्ताचं, इतक्या वर्षांचं, त्यातलं फार थोडंच आठवतंय, 10%च आठवतंय. 10%, 15%. बाकी सगळं भ्रमात आहे, सगळी अविद्या आहे, सगळं अज्ञान आहे.
अविद्या पच्चया संखारा, अज्ञानातूनच संस्कारित झालो आपण आणि काहीच माहिती नाही. आणि संस्कार, अविद्येतून अज्ञानातून संस्कारित झालो आणि संस्कार दुःख आहेत. सभ्य संखारा दुःखाती, आणि ते स्थिर नाहीत. सभ्य संखारा अनिच्छाती. आणि हे जे काही वर्तमानात घडतंय, ज्याला आपण धम्म म्हणतो, आत्ता वर्तमानात जे काही जाणवतंय त्याला धम्म म्हटलेलं आहे. जे सतीला दिसतात, जागृतीला दिसतात, तेही आपण नाही. सभ्य धम्मा अनत्ताती, तेही आपण नाही. पण या ज्या यातना होत आहेत, ते तर आपल्याला सांगतातच काहीतरी काहीतरी केलं पाहिजे की या यातनांमधून सुटका होईल. याच्यासाठी सगळ्यांची धडपड चाललेली असते. म्हणून लोक, एक धडपड म्हणजे सुखाच्या मागे जा. ज्याच्यातून आनंद मिळेल, सुख मिळेल, टाइमपास होईल, विसरले जाऊ आपण. म्हणून मद्यपान करतो. मद्यपान करतो म्हणजे काय, विसरतो आपण स्वतःला. आधीच विसरलेले असतो. 70-80% आपण अजागृत असतो, म्हणजे आधी स्वतःला विसरलेले असतो. आणि जे विसरलेले नसतो त्याच्यात यातना असतात. मग त्या यातना सहन होत नाही तर मग त्या विसरायला पहा. मग दारू प्या, काय आणखीन काही नशा आणणारं करा, किंवा आनंदाच्या विषयामध्ये, मनोरंजनामध्ये वेळ घालवा. खा प्या मजा करा आणि टाइमपास. जे कसं काहीतरी, काय जगणं म्हणजे काहीतरी करणं आहे. काहीतरी करावंच लागतं. काहीतरी होतं. काही नाही, नुसता बसला